जय श्री कृष्ण सख्यांनो. चातुर्मासातील श्रावण महिन्यामध्ये येणारी शुक्ल पक्षातील पुत्रदा एकादशी आणि आज आपण या पुत्रदा एकादशी बद्दल बोलणार आहोत आणि ही व्रतकथा श्रद्धा आणि भक्तिभावाने श्रवण करणार आहोत. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात आणि या दिवशी भगवान विष्णूच्या जनार्दन रूपाची पूजा केली जाते. भक्तिभावपूर्ण मनाने हे व्रत करण्यामुळे सर्व कामनांची पूर्तता होते. पुत्रप्राप्तीची इच्छा करणाऱ्यांनी हे व्रत अवश्य केले पाहिजे. भगवान श्रीकृष्ण म्हणतात युधिष्ठिराला, धर्मराजा, तुला पुत्रदा एकादशीचे महत्त्व मी सांगतो, ते तू श्रद्धेने ऐक. पूर्वी कृतयुगाच्या समाप्तीच्या वेळी द्वापर युगाच्या आरंभी महिष्मत नगरीमध्ये महिजित नावाचा अत्यंत दानशूर, धार्मिक, शूर आणि कर्तव्यदक्ष असा राजा होता. तो प्रजाहितदक्ष असल्यामुळे प्रजेचे त्याच्यावर विलक्षण प्रेम होते. राज्यात भरपूर अन्नधान्य आणि प्रजा आरोग्य संपन्न, कामधंदे, शेती यांच्यामध्ये प्रगती होती. अशा प्रकारे ग्रहसौख्य, प्रजासुख यामध्ये तो राजा अत्यंत भाग्यशाली होता. पण राजाला ही सर्व सुखे सुखकारक वाटत नव्हती, कारण राजाला संतान सुख पुत्रहीन आहे. त्याचे दुःख किती तीव्र आहे हे आता आपल्याला कळले आहे. आता मात्र निष्क्रिय न राहता काहीतरी केले पाहिजे असा विचार करून काही प्रतिष्ठित लोकप्रतिनिधी उठून म्हणाले, महाराज, आतापर्यंत आम्हा प्रजेचे आपण हितरक्षण केले. आपली व्यथा हीच प्रजेची व्यथा. आत्ताच आम्ही लोककल्याणाचे उपायाचे चिंतन करणाऱ्या साधू संतांकडे जाऊन काही उपाययोजना करता येते का ते विचारतो. असे म्हणून राजा महिजिताच्या समस्येवरील उपायांसाठी लोकप्रतिनिधी आणि मंत्रिमंडळ मोठमोठ्या साधूंच्या, मुनींच्या दर्शनाला गेले. शोधकार्य सुरू असताना एका आश्रमात एका अत्यंत वयोवृद्ध धर्मज्ञानी आणि अत्यंत मोठे तपस्वी असणारे, ईश्वर चिंतनात तल्लीन असलेले, निराहारी, जितेंद्रिय, जितात्मा, जितक्रोध, सनातन धर्मातील गूढ तत्वाचे जाणकार, सर्व शास्त्रांचे ज्ञाता महात्मा लोमेश ऋषींना त्यांनी पाहिले आणि राजाचे शिष्टमंडळ विचारविनिमय करीत फिरत फिरत त्या आश्रमापर्यंत आले. त्यांना कळले की एक कल्प व्यतीत झाल्यानंतर त्यांच्या अंगावरील एक रोम गळून पडतो आणि शरीरावरील सर्व रोम गळून पडल्यानंतर मग त्यांचा मृत्यू होणार आहे. म्हणजे एवढे प्रदीर्घ आयुष्य लोमेश ऋषींना ईश्वराने लोककल्याणाच्या कार्यपूर्तीसाठी दिले होते. मग राजाचे शिष्टमंडळ आश्रमात येताच शिष्यांनी त्यांचे स्वागत केले, बसायला सांगितले, येण्याचे प्रयोजन विचारले आणि लोमेश ऋषी त्यांना भेटायला आले. मग सर्वांनी उठून त्यांना प्रणाम केला. ऋषी त्यांच्या समोर बसले आणि म्हणाले, निसंकोच आपली समस्या सांगा. मी आपल्या हितासाठी जे उचित आहे ते नक्कीच करेन. मग सर्वांना धीर आला. ते म्हणाले, महर्षी, आपण ब्रह्मदेवापेक्षा अधिक सर्वज्ञ आहात, तरी आम्ही आमची व्यथा सांगतो. महिष्मती नगरीचा राजा धर्मात्मा आहे. तो प्रजेचे पुत्रवत पालन करतो, तरी सुद्धा तो पुत्रहीन आहे. राजाच्या या दुःखामुळे आम्ही पण दुःखी आहोत. आपल्या दर्शनाने आमची समस्या दूर होईल असा आमचा विश्वास आहे. म्हणून कृपा करून राजाला पुत्र होईल असा काहीतरी उपाय सांगा. हे प्रजाप्रतिनिधीचे बोलणे ऐकून लोमेश ऋषी स्तब्ध झाले. त्यांनी डोळे मिटून ध्यान लावले आणि राजाच्या पूर्वजन्माचा वृत्तांत माहिती करून घेतला. आणि ऋषी स्नेहपूर्वक आवाजात म्हणाले, सज्जनांनो, ऐका. तुमचा राजा पूर्वजन्मी निर्धन वैश्य होता. निर्धन असल्यामुळे त्याने धनप्राप्तीसाठी अनेक निंद्य कर्मे केली. तो एका गावाहून दुसऱ्या गावाला व्यापारासाठी जात असे. व्यापाराच्या व्यापात त्याचे पुण्यकर्म करण्यासाठी फारशी वृत्तीच राहिली नाही. एकदा व्यापारासाठी हिंडत असताना त्याला तहान लागली, म्हणून तो एका तळ्यावर
पाणी पिण्यासाठी गेला. तेथे एक वासरासहित गाय पाणी पिण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनी त्या गायीला काठीचा तडाखा देऊन हकलले आणि सज्जन हो, याच पापकर्मामुळे तुमच्या राजाला पुत्र संतान किंवा संतान सुख प्राप्त होत नाही. यावर ते म्हणाले, यावर काही उपाय आहे का? जर काही उपाय असेल तर सांगा. तेव्हा ऋषी म्हणाले, प्रजेने म्हणजे तुम्ही सर्वांनी निष्ठापूर्वक पुत्रदा एकादशीचे व्रत करून राजाला अर्पण केलं तर त्या पुण्याने राजाला पुत्रप्राप्ती होईल. म्हणजे सर्व प्रजेने निष्ठापूर्वक पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे आणि ते व्रत राजाला अर्पण करायचे. मग सर्वांना हा उपाय मान्य झाला. त्यांनी लोमेश ऋषींचे आभार मानले. त्यांना नमस्कार करून सर्वजण महिष्मती नगरीला आले. राजाला सर्व वृत्तांत सांगितला. नगरीमध्ये दवंडी देऊन सर्व प्रजेला पुत्रदा एकादशी करण्याची आज्ञा दिली आणि राजा, राणी, मंत्रीगण, पुरोहित वर्ग, प्रजेचे प्रतिनिधी, नगरीतील प्रजा सर्वांनी मिळून भक्तिभावाने आणि विधीपूर्वक एकादशीचे व्रत केले. रात्री भजन कीर्तनाने जागरण केले. द्वादशीला राजाला पुण्यफल अर्पण केले आणि त्याच पुण्याच्या प्रभावाने राजाला सुंदर तेजस्वी पुत्र प्राप्त झाला आणि शुक्ल पक्षातील याच एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात. अशी ही शुक्ल पक्षात येणारी पुत्रदा एकादशी. जय श्री कृष्ण.